बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा संदर्भात पुन्हा एकदा आपल्याकडे मोठी अपडेट आलेली आहे का 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा आता सध्या बदलल्या गेल्या आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर बातमी बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलवरती जे विद्यार्थी नवीन जॉइन झाले त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण 10वी आणि 12वीच्या निकाला तारखा बदलल्या त्या संदर्भात आपण पूर्ण अपडेट बघणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे 2-3 दिवस बातम्या येत होत्या का 10 मेला आपला निकाल लागू शकतो, 12वीचा निकाल 10 मेला लागू शकतो, पण 10 मेला निकाल लागला गेला नाही कारण ऑफिशियल वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारचा अपडेट आलं नव्हतं आणि शिक्षण मंत्री यांनी देखील कुठल्याही प्रकारचा अपडेट दिलेलं नव्हतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या बातमी नवीन आपल्या समोर आलेली की या बातमीद्वारे आता आपल्याला 12वीचा निकाल 10वीचा निकाल कुठल्या दिवशी लागणार आहे स्पष्टपणे होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, एबीपी माझाची आपल्याला नवीन अपडेट आलेले, त्यांनी नवीन बातमी आता या संदर्भात दिलेली आहे। तर बघा बातमी आता सविस्तर आपण बघणार आहे, पण त्यापूर्वी लक्षात घ्या का महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत। यंदा 12वी बोर्डच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधी संपन्न झाल्या होत्या आणि मित्रांनो बघा का आता या परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिले म्हणजे परीक्षा दिलेली। त्यानंतर 12वीच्या परीक्षेसाठी 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती। तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, निकाला संदर्भामध्ये आता जी बातमी आली आता ती सविस्तर बातमी आता बघूया। बघा आता यांनी सध्या काय सांगितलं यामध्ये का HSC रिझल्ट 2024 मध्ये मोठी बातमी दिली का 12वीचा निकाल हा 20 मेला रोजी लागण्याची शक्यता आहे। बघा आता एबीपी माझाने ही न्यूज दिलेली, तर यामध्ये 20 मेला रिझल्ट लागणार आहे अशी त्यांनी बातमी दिली। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण आपण बातमीचा आढावा घेणार आहे का नक्की याच्यामध्ये काय दिले। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू शकताय का राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी मार्च महिन्यात घेतलेल्या 10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षेकडे निकालाकडे महाराष्ट्र बोर्ड HSC रिझल्ट 2024 विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे। 12वी परीक्षेचा निकाल येत्या 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर 10वीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्ह आहेत। म्हणजे काय याची शक्यता त्यांनी नोंदवली। बघा म्हणजेच काय आता दिलेल्या रिपोर्टनुसार का 12वीचा निकाल हा बघा काय तर 12वीचा निकाल हा 20 मे रोजी लागण्याची शक्यता आहे बघा, आणि 10वीचा निकाल काय तर शेवटच्या आठवड्यामध्ये बघा काय तर शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यताने नोंदवली। बघा मित्रांनो, पुढे सांगितले का परीक्षा शुल्कामध्ये वाढ झाली। आपण कालच यावरती बघितले आपण का माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 यासाठी सुधारित परीक्षा फी आकारली जाणार आहे। तर 10वीची नियमित व परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा 400 रुपयावरून 470 रुपये म्हणजेच 50 रुपये यामध्ये वाढ केलेली बघा विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा खासगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज व नोंदणी शुल्क 1340 रुपये इतके असणार आहे। सध्या महागाईचा फटका सगळ्यांना क्षेत्राला बसताना दिसत आहे, त्यामुळे छपाई व आणि स्टेशनरी दरात वाढ झालेली आहे। त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का परीक्षा फी मध्ये वाढ करण्याचा निर्णय बोर्डाने घेतलेला बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, निकाल लागल्यानंतर आपल्याला mysscboard.in तसेच myresult.nlc.in यावरती आपण रिझल्ट बघणार आहे। याच्यावरती संदर्भात आपण नवीन व्हिडिओ घेणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता एबीपी माझाचा जो रिपोर्ट आहे यानुसार दिलेला आता का SSCचा रिझल्ट हा म्हणजे 12वीचा रिझल्ट हा आता 20 मेला लागण्याची शक्यता नोंदवली त्यांनी बघा, किती 20 मेला रोजी लागण्याची शक्यता नोंदवली। मग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे का या बातमीमध्ये किती तथ्य आहे, का खरंच 20 मेला रिझल्ट लागू शकतो का नाही लागू शकत का। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्याला जर नवीन अपडेट भेटली तर नवीन अपडेट आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा। नवीन अपडेट असेल, नवीन बातमी भेटल्यानंतर चॅनलवरती तुम्हाला लगेच मिळून जाईल, त्यामुळे बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये की नवीन अपडेट भेटली तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।